दादा काय सांगाल, संभाजीनगर रोडवर चंदन जिरायला तुम्ही काही वेळ रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, काय नेमकी प्रामुख्याने मागणी आहे? आज जे परभणीमध्ये वातावरण चिघळलेलं आहे, एका मनुवाद्यांनी जातीवाद्यांनी भारतीय संविधानाची विटंबना केलेली आहे. त्या विटंबनाच्या निषेधार्थ आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे. तसेच तिथे जे आमचे काही आंदोलक जे संविधानाचा अपमान झाल्यामुळे रस्त्यावर उतरलेले होते, त्या जातीवादी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. माझ्या बहिणीला आमच्या लाठीचार्ज केलेला आहे. त्याच्यामध्ये एक आमचा भीमसैनिक शहीद झालेला आहे, सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी म्हणून शहीद झालेला आहे. त्याला व त्याच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे. तसेच तेथील जो एक सेवासिंग म्हणून जातीवादी मनुष्य आहे, त्यांनी देखील आमच्या बहुजनांवर लाठीचार्ज केलेला आहे. त्याला देखील कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. त्यानंतर तिथली जे जातीवादी पोलीस पीआय निरीक्षक आहेत, पीआय अशोक घोरपंड यांनी भीमा कोरेगाव मध्ये देखील जेव्हा दंगल घडली होती तेव्हा दलितांना मारायचंच काम केलं होतं. आणि इथे देखील जे आता झालेलं आहे प्रकरण, त्याच्यामध्ये देखील यांनी दलितांना अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे. आमच्या आया बहिणींना मारलेलं आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे जमलेलो आहे. दादा दुसरीकडे पाहिलं तर परभणीमध्ये जिथं आंबेडकरी वस्ती आहे, दलित वस्ती, तिथं पोलीस बॉम्बिंग ऑपरेशन राबवत असल्याचा आरोप काही आंबेडकरी संघटनांनी केला. याबद्दल ते चालूच आहे ना दादा. बॉम्बिंग ऑपरेशनच्या निमित्ताने ते आमच्या दलितांबद्दल त्यांच्या डोक्यात एक राग आहे. ते पीआय तो राग काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वरून दगडफेक करत आहेत, कुठे आया बहिणींना मारत आहेत. आणि ते बघतच नाहीत का कोण काय तिथे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. रस्त्यात उभं राहिलेल्या गाड्यांना ते मारतात. गाड्या तोडायला लागली आणि पोलिसच आमच्या गाड्या ज्याच्यावर बाबासाहेबांचा फोटो दिसला, चक्र दिसलं, त्याच्यावर लाठीचार्ज करून त्यांचं नुकसान करत आहेत. काय नाव आपलं? दिनेश आत्माने, जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.